नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये. शेतकरी मित्रांनो, तुम्ही पीक विमा भरलात, परंतु तुमचा पीक विमा मंजूर झालाय का नाही, हे तुम्हाला जर 2 मिनिटात जर चेक करायचं असेल, तर अशा पद्धतीने करा. स्टेप बाय स्टेप तुम्हाला संपूर्ण माहिती सांगतो. ती माहिती फक्त फॉलो करा. व्यवस्थितपणानं तुमचं पूर्ण पीक विमा मंजूर झालाय का नाही किंवा रिजेक्ट झालाय का कागदपत्राअभावी तो परत माघारी आलाय, या संपूर्ण गोष्टीची माहिती सध्या तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देणार आहोत. पहिल्यांदा एक काम करा शेतकरी मित्रांनो, अगोदर हा नंबर तुम्ही आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करा. तर तो नंबर घ्या तुम्ही शेतकरी मित्रांनो. हा नंबर आहे शेतकरी मित्रांनो 7065 51 44 47. अजून एकदा नंबर सांगतो घ्या, 7065 51 44 47. हा नंबर तुम्ही आपल्या WhatsAppमध्ये ॲड करा. ॲड केल्यानंतर फक्त तुम्हाला एक काम करायचं आता. WhatsAppला तुम्हाला जे काही नाव टाकायचं आहे तिथे नाव तुम्ही टाकू शकता. मी प्रधानमंत्री फसल विमा योजना म्हणून टाकलेला आहे, त्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता. त्या ठिकाणी फक्त आपल्याला ह्या नंबरवर हाय हा मेसेज टाका. मी हाय टाकले. आता हायला सिलेक्ट करतो. डायरेक्ट हायला क्लिक केल्यानंतर वेलकम टू प्रधानमंत्री फसल विमा योजना चॅटबोट शेतकऱ्याचं नाव येईल. त्या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट ऑप्शन म्हणून एक ऑप्शन येईल. त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करा. सिलेक्ट ऑप्शनला आपण क्लिक केले. आपल्याला आता पॉलिसी स्टेटस पाहायचा आहे की आपला पीक विमा मंजूर झाला आहे की नाही, का रिजेक्ट झाला आहे. कारण सध्या खूप शेतकऱ्यांचे राज्यामध्ये पीक विम्याचे अर्ज हे बाद होत आहेत. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने हा व्हिडिओ पाहून, या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊन आपला पीक विमा मंजूर झाला आहे का नाही चेक करा. कारण खूप दिवस आता आपल्याजवळ राहिले नाहीत. खरीप हंगाम 2025चा पीक विमा जर आपल्याला मंजूर झाला आहे का नाही हे जर पाहायचं असेल, तर तुम्हाला ही प्रोसेस करावीच लागेल. आणि जर मंजूर झाला असेल तर त्या ठिकाणी अप्रूव्हल आलं असलं तर तुमचं टेन्शन दूर होणार आहे. त्यामुळे आता आपण काय करू, सिलेक्ट ऑप्शनमध्ये पॉलिसी स्टेटसमध्ये क्लिक करायचं आपल्याला. पॉलिसी स्टेटसमध्ये क्लिक केल्यानंतर आपली संपूर्ण माहिती, पुढची प्रोसेस काय काय येते त्या पद्धतीने तुम्ही प्रोसेस फॉलो करा. पॉलिसी स्टेटसला क्लिक करा. पॉलिसी स्टेटसला क्लिक केल्यानंतर आपण भेजेला क्लिक केलेला आहे. तिथं संपूर्ण माहिती आता आपल्याला येणार आहे. शेतकरी मित्रांनो, आता अजून एक ऑप्शन आला आहे, प्लीज सिलेक्ट सीझन अँड इयर टू चेक पॉलिसी स्टेटस. म्हणजे आपलं ज्या पीक विम्याचा स्टेटस तुम्हाला चेक करायचा आहे की कोणता पीक विमा तुम्हाला मंजूर झाला आहे का नाही पाहायचा आहे, त्यासाठी आपल्याला सीझन इयर ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तर आपण सीझन इयर ऑप्शनला क्लिक करू. सीझन इयर ऑप्शनला आता आपण क्लिक केलं आहे. आपल्याला पाहायचं आहे की खरीप हंगाम 2025चा पीक विमा माझा मंजूर झाला आहे का नाही. तर आपल्याला याला क्लिक करू. खरीप 2025, कारण खरीप 2025चे पीक विमे खूप शेतकऱ्यांचे नामंजूर झालेले आहेत. त्यामुळं प्रत्येकाने हा व्हिडिओ पाहून माहिती व्यवस्थित फॉलो करून आपलं पॉलिसी स्टेटस चेक करून तुमच्या पीक विम्याला अप्रूव्हल आलं आहे का नाही, तुमचा पीक विमा मंजूर झाला आहे का नाही हा चेक करून पहा, तरच तुम्हाला पीक विमा मिळू शकतो. आता खरीप हंगाम 2025ला आपण क्लिक करू आणि भेजेला क्लिक करू. आता पुढची माहिती येईल शेतकरी मित्रांनो. आली माहिती. शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही, या शेतकऱ्याची पॉलिसी आय डी आली आहे. ज्या पीक विमा भरलेली आय डी आहे ती आय डी पूर्ण आलेली आहे. ॲप्लिकेशन नंबर पूर्ण आलेला आहे. व्हिलेज आलेला आहे. क्रॉप नेम सोयाबीन आलेला आहे. लँड सर्वे नंबर आलेला आहे. त्याच्यानंतर इन्शुर्ड म्हणजे 100% मिळणारी रक्कम 49,300 म्हणजे पीक विमा मंजूर आहे शेतकरी मित्रांनो. आणि खाली पाहू शकता तुम्ही पॉलिसी स्टेटस अप्रूव्हड. जर तुम्हाला दाखवत असेल तर तुम्ही बिनगुरी राहा. काहीही काळजी करायची गरज नाही. तुम्हाला पीक विमा खरीप हंगाम 2025चा मिळू शकतो. कारण खूप शेतकऱ्यांचे पीक विम्याचे अर्ज बाद झालेले आहेत. त्यात तुमचा नंबर आला आहे का नाही अशा पद्धतीने चेक करू शकता. कारण आता अशा पद्धतीने जर तुम्हाला दाखवत असेल
क्रॉप नेम दाखवत असेल, लँड सर्वे नंबर, सम इन्शुरन्स एरिया, इन्शुरन्स कंपनीचं नाव, त्याच्यानंतर प्रीमियम पेड बाय गव्हर्मेंट, त्याच्यानंतर प्रीमियम पेड बाय गव्हर्मेंट 2041, पॉलिसी स्टेटस ॲप्रूव्ड, मंजूर, हा पीक विमा मंजूर झाला शेतकरी मित्रांनो. आणि अशा पद्धतीने सर्व शेतकऱ्यांनी आपली पीक विमा पॉलिसी मंजूर झाली आहे का नाही खरीप हंगाम 2025ची तुम्ही पाहू शकता. जर अशा पद्धतीने जर मंजूर दाखवत असेल तर तुम्हाला पीक विमा खरीप हंगाम 2025चा मिळणार आहे. त्यामुळं पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पीक विमा किती मिळणार आहे, त्याचे कॅल्क्युलेशन चालू झाले का नाही, हे संपूर्ण व्हिडिओची माहिती कशी पाहायची हाही व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये निश्चित घेऊ. परंतु आता सध्या खूप शेतकऱ्यांचे खरीप हंगाम 2025चे पीक विम्याचे अर्ज बाद होत आहेत. आणि त्यासाठी तुम्ही प्रत्येक ज्या शेतकऱ्याने खरीप हंगाम 2025चा पीक विमा भरलेला आहे अशा शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने आपलं पीक विमा मंजूर झाला आहे का नाही चेक करा. जर ॲप्रूव्हल तुम्हाला आलेला असेल तर तुम्ही काहीही काळजी करायची गरज नाही, तुम्हाला खरीप हंगाम 2025चा पीक विमा मिळून जाणार आहे. जर ॲप्रूव्हल आलेला नसेल तर त्या ठिकाणी पॉलिसी स्टेटसमध्ये कशामुळे तुमचा अर्ज रिजेक्ट केलेला आहे त्याचं कारण हे स्पष्ट तुम्हाला दिसेल आणि त्या पद्धतीची पुढची कारवाई तुम्ही करू शकता. धन्यवाद मित्रांनो. कारण खरीप हंगाम 2025च्या पीक विम्यासाठी खूप शेतकरी वाट पाहत आहेत, परंतु खूप शेतकऱ्यांचे अर्ज बाद झाले आहेत, पीक विमा नामंजूर झालेला आहे. आणि त्याच शेतकऱ्यांना एक पीक विमा मंजूर झाला आहे का नाही हे पाहण्यासाठी एक छोटासा व्हिडिओ बनला. जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला समजेल की आपला पीक विमा मंजूर आहे का नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.